कवीचं कामच आहे आपलं डाव झाकून आणि दुसऱ्याचं पाव वाकून. म्हणजे पहिल्यासारखं प्रेम राहिलंच नाही म्हणे तुमचं. म्हटलं आस्तुडी आहे, अजूनही प्रेम आहे. बरं म्हणे माय कमी जास्त झालं तर तुम्ही काय करसाल म्हणे, तुमच्यावर काय होईल. मी म्हटलं मी मॅड होईल, मी पागल होईल. मी म्हटलं इतका नर्वस होईल. म्हणे काहून, दुसरं लग्न करणार नाही काय. म्हटलं इतका थोडी पागल होईल. जात फिरे घर घर पीठ येई भर भर माय दयता दयता चिंब भिजते पदर. सगळ्यात वजनदार कवी म्हणूनही माझी ख्याती आहे. जवळपास 100 किलो वजन आहे. घरी 30 किलोच आहे फक्त. आता तुम्ही हसून राहिले म्हणजे तुमचं लय वजन आहे असं तुम्हाला सांगायचं आहे. बरोबर आहे ना. घरी काही वजन नाही माणसाचं. एक दिवस तर माझ्या घरात पाल निघाली आणि बायको जोरदार कल्ला करत भीत एकदम आली माझ्याजवळ. आणि माझ्या पोरगं म्हणे बाबा तुमच्यापेक्षा पाल पुरली म्हणे. म्हटलं का पोट्टही कमी झालं. आता त्याच्या मनात काही नाही पण मला झोमलं की खरोखर आपल्यापेक्षा पाल पुरली. पालीले जर एवढी भेते आपल्याला नाही भेट. आता हे हसून राहिले पण हे घरी मला माहीत आहे काय आहे म्हणून. कवीचं कामच आहे आपलं डाव झाकून आणि दुसऱ्याचं पाव वाकून. आमच्या ताईंनी खूप पुरुषांचं कौतुक केलं, मला भरून आलं. एवढं पुरुषावर बोलणारी पहिली स्त्री. मी तर बायकोले कवी संमेलनात आणणं सोडलं, कारण पुऱ्या कवी संमेलनाचं ते काय करते रसग्रहण घरी केल्यावर करते. मी बऱ्याचशा कविता सोडून दिल्या म्हणणं, कारण पहिलं सेन्सॉर बोर्ड ते आहे. मी कविता लिहिली, म्हटलं जमली का ऐकू का तुले. म्हणे ऐका. मी म्हटलं कविता म्हटली तिच्यासमोर एकच कळव. म्हटलं माहेरचा येणाऱ्याची तिले लई नवलाई, माहेरचा येणाऱ्याची तिले लई नवलाई, सासरच्या पावण्याले कधी जाता तिची घाई. तिचे डोळे मोठे व्हायला लागले. म्हटलं पुढचं कळव आहे. भाऊ भावजय आली केल्या पुरणाच्या पोया, भाऊ भावजय आली केल्या पुरणाच्या पोया, नंदी सासू सासऱ्याले केला कईतला गोया, माय बाप घरी येता तिले लई जोर येई, सासरच्या पावण्याले कधी जाता तिले घाई. म्हटलं जमली का. यानंतर जर अशी कविता म्हटली ना म्हणे तर ते कविता तिकडेच आणि तुम्ही तिकडेच म्हणे. काही काही कविता घरी म्हणावं लागतात पण गोपालले म्हणावं लागेल. इथं पट्ट्या जोक करून राहिला. आता पुढे काय होईल त्याचं त्याच्यात मी काही करू शकत नाही. बरोबर आहे ना. पण बायका सहज बोलतात, त्याच्या मनात काही नसते. कारण माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येनं इथं आलेल्या आहेत. मी काही टीकाटिप्पणी बाई करत नाही कोणाची. बरोबर आहे ना. कवीले काय सापडते ते लिहिते का आपल्याच घरातलं लिहिते काय. कविता आपल्या घरापेक्षा जास्त दुसऱ्याच्या घरात पाहत असते. आता काय झालं माहीत आहे का. एक दिवस मी कॉलेजमधून येऊन राहिलो, बायकोले सहज सांगितलं लेका आता अपशकून झाला. म्हटलं आज शनिवार आहे. म्हणे कायचं झालं. म्हटलं काही नाही, मी इकडून चाललो होतो तो 2-4 वाननेरं आळवे गेले. म्हटलं पुढे गेलो अजून 5-6 वाननेरं व्हायले. म्हटलं तिकडूनही येता. म्हटलं तसंच घडलं. म्हटलं 5-6 वाननेरं तेवढ्यात म्हटलं नाही पोट्ट म्हणे आई आई. बायको म्हणे थांबणं बे वाननेराची गोष्ट तर ऐकू दे म्हणे. मला आतापर्यंत समजलं तिने वाननेर कोलाले म्हटलं म्हणून. या मावल्याच्या मनात काहीच नसते, सहज बोलून जातात. पण माणसात तरी मनात असते का काही. माणसंही सहजच असतात. एक दिवस बायको म्हणे तुम्ही माझ्यावर प्रेम किती करता. म्हणे पहिल्यासारखं प्रेम राहिलंच नाही म्हणे तुमचं. म्हटलं आस्तुडी आहे, अजूनही प्रेम आहे. बरं म्हणे माय कमी जास्त झालं तर तुम्ही काय करसाल म्हणे, तुमच्यावर काय होईल. मी म्हटलं मी मॅड होईल, मी पागल होईल. मी म्हटलं इतका नर्वस होईल. म्हणे काहून, दुसरं लग्न करणार नाही काय. म्हटलं इतका थोडी पागल होईल. माणसं सहज.
पण हा स्टेज असा आहे शेगावचा की या स्टेजवर माणूस असला डबल होते. मागच्या वर्षी सिंगल माणूस होता, डबल झाला. आता आम्हाला तर वाटते का टिबल होतो की काय, पण नको बाबा. आणि मोठ्या आशेनं एक कार्यक्रमाचा अध्यक्ष आला, आपलं काहीतरी डबल होईल म्हणून. सिंगल आहे सध्या. आता पुढच्या वर्षी जर जमलं तर मी सांगेल की हा कार्यक्रम खरोखर ज्याला डबल व्हायचं असेल त्यांना इथं यावं. नाही, हे तर पुरावे आहेत, आमचे मित्र आहेत ते. हे आपल्याला आपल्या मोबाईलवर पाठवणार आहे, मी घरी कोणाला दाखवणार नाही. तर अतिशय चांगलं आहे. पण मी एक कविता या पार्टीची म्हणतो, कारण नवीन नवीन जोडपं आहे. कारण अमृताची गोडी लागे तुझ्या जीवनाला, बरोबर ना. म्हणून आता कवी माणूस निवडला बाई, पण त्याचा भरोसा नाही 12 वाजता येईल की 2 वाजता येईल, बरोबर आहे ना. आता माझी बायको अशी कधी कधी वैतागून जाते. मी रात्री 2 वाजता जेव्हा घरी जातो ना, तेव्हा बायको दरवाजा उघडते, तिच्या चेहऱ्याकडे पाहतो, तेव्हा असं वाटते लेकाचं खरोखर हिचं खरंच प्रेम आहे आपल्यावर, बरोबर आहे ना. तिच्या डोळ्यात आसू बिसू येतात. मग तिच्या डोळ्यातल्या पाण्यावर एक कविता लिहिली. ती कविता मी असं म्हणतो की अनंत राऊत आणि अमृता यांच्यासाठीच आहे समजायचं. आता माय काय राहिलं, बरोबर आहे ना, माय टपरं वाजले आता. तर ती कविता त्याच्यासाठी आहे, थोडी सिरियसली घ्या. की मी माझ्या बायकोला समजावलं, तुम्ही असंच समजावायचं. कवी मोठा कलाकार असते, बायकोले समजावण्यासाठी आम्हाला काहीच वेळ लागत नाही, बिलकुल. कारण शब्दाचे थोडेसे आमच्याकडे तीर असतात, त्या तीरानं आम्ही सर्क करतो कार्यक्रम सगळं. तर म्हणून तिच्या डोळ्यातल्या पाण्यावर ही कविता आहे. प्रत्येक नवऱ्यानं जर आपल्या बायकोला जर बायकोसाठी ही कविता म्हटली तर मला वाटते भांडण होणार नाही. म्हणून लिहित सांगतो की माई काय जाची राणी, काऊन डोयाल पाणी. माही काय जाची राणी, काऊन डोयाल पाणी. तू ह्या सखासाठी सखे, तू ह्या सुखासाठी सखे, माही अख्खी जिंदगाणी. तू ह्या सुखासाठी सखे, माही अख्खी जिंदगाणी. माह्या जीव तू ह्यासाठी, इकडे बोट दाखवतो. माह्या जीव तू ह्यासाठी, तू ह्या जीव माह्यासाठी. तू ह्या जीव माह्यासाठी, माह्या जीव तू यासाठी. जसा धरणीचा जीव झुरे काया ढगासाठी. जसा धरणीचा जीव झुरे काया ढगासाठी. माह्या मनाच्या अंगणी, पा किती विशेषण द्या लागते, पटवा लागते बरोबर. माह्या मनाच्या अंगणी तुच बोल तू यस. माह्या मनाच्या अंगणी तुच बोल तू यस. तू ह्या पिरतीचा गंध माया फुलते पयस. तू ह्या पिरतीचा गंध माया फुलते पयस. तूच माही पाराबती, काय हरकत आहे. तूच माही पाराबती, मीच तुहा सांब भोळा. भोळा भोळा शंकर आहे बरं, श्रावण महिना सुरू आहे. तूच माही पाराबती, मीच तुहा सांब भोळा. माया सुखासाठी सखे, तू हे सोमवार सोळा. माया सुखासाठी सखे, तू हे सोमवार सोळा. संसाराच्या येलीवर दोन उगवले फुलं. आता बऱ्याचदा वरणकार सर म्हणतात तुम्हाला तर एकच आहे, मग 2 कसे काय उगवले. आता येईल का हिशोब देत बसू का मी. पायजा माई बहीण बसलेली आहे इथं, या वयात वांदे करून टाकेल. संसाराच्या येलीवर 2 उगवले फुल. सखे त्याच्या सुगंधान पळे आयुष्याले भूल. सखे त्याच्या सुगंधान पळे आयुष्याले भूल. सखे शेवट आहे. सखे तुही अनमाही
हाय जलमाची जोडी, सखे तुही अणमाही हाय जलमाची जोडी, उभ्या आयुष्याले आली जशी सयदाची गोळी, उभ्या आयुष्याले आली जशी सयदाची गोळी. धन्यवाद. हा माहोल चांगला आहे म्हणून या पार्टीच्याच कविता म्हणतो मी. आज याच पार्टीचा होऊन जातो. बरोबर आहे ना. म्हणजे काहीतरी थोडंसं इकडे प्रेम असलं ना तर सगळ्याच गोष्टी बरोबर आहेत. म्हणून म्हणता की बायको बिमार सारं घर बिमार, नवरा बिमार काहीच बिमार नाही, काहीच फळकट नाही. झोपलं राहिलं काय, जेवलं काय, नाही जेवलं काय, काय खंदन नाही. पगारही आम्ही तर नोकरीवाले आहे, पगारही आमचं बंद नाही होत बिमार पडलो तर. म्हणून त्यामुळं काही नाही. आमची भगिनी खूप सुंदर मोनिका काळे किती सुंदर सूत्रसंचलन केलं. माझी सासरवाडी काळे आहे, माझी बायको एक शब्दही बोलत नाही. किती बोलकी पोरगी आहे, किती सुंदर सूत्रसंचालन केलं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या ताईसाठी. मला पहिले काळे या नावाचा राग येत होता. सगळ्यात जास्त नुकसान तिथंच झालं माझं. बाईवर राग नाही काय. तुम्ही वावा जास्त करू नका. आमचे अनंतराव, मी पहिला असा कवी आहो या दोघांचं जुळलं तर मी गेलो होतो. ते म्हणे बरा बुजुर्ग माणूस पाहिजे. माझी बायको म्हणे तुम्ही तर जुळणं सुरू केलं आता. म्हटलं झालं आता वय. आपल्याला जो धक्का बसला तो दुसऱ्याला द्यायचा आपण, हे लक्षात घे. जास्त खुश आम्ही पाहू शकत नाही लोकायले, पण तुम्ही खुश राहाल बुवा. कविता फरमाईश आली मागून आहे की जातं झालं पाहिजे. टाळ्या वाजल्या म्हणजे पाहिजे. आणि हे जातं हे रूपक आहे. हे कविता इथपर्यंत घेऊन जाणारी आहे. आणि त्यानंतरचे कवी म्हणजे शेवाग आणि आता नवीन कोणता वंशी आलेला आहे मागं शिल्लक आहे. बरोबर आहे ना. तर जातं म्हणतो. जातं त्यांनाच समजणार आहे की ज्यांनी ही कविता ऐकल्यानंतर, म्हणजे त्या काळात गेलेले आहे की जात्यावर दळणारी कुठली तरी आई आजी असायची. आता दळणारीच नाही आहे. जात्यावर जातंही गेलं आणि जात्यावरची गाणी गेली. आता का चक्कीवर तुम्ही गाणे म्हणता का हो? नाही. आता कठीण गोष्ट आहे. म्हणून त्या जात्याविषयीच्या भावना या कवितेत आहेत. जिथं जिथं आवडली तिथं तिथं मला आशीर्वाद द्यायचे की जात फिरे घर घर पीठ येई भर भर, जात फिरे घर घर पीठ येई भर भर, माय दयता दयता चिंब भिजते पदर, माय दयता दयता चिंब भिजते पदर, भल्या पायटच्या पारी माय दयन दयते, भल्या पायटच्या पारी माय दयन दयते, सूर तालातल गान गयातून पाजयते, सूर तालातल गान गयातून पाजयते, सूर सयदाच्या वाणी गान लागे तीच गोळ, सूर सयदाच्या वाणी गान लागे तीच गोळ, संसाराच्या व्यापातून जन्मे कवितेची ओळ, संसाराच्या व्यापातून जन्मे कवितेची ओळ, नाही मांडल गराण, गराण म्हणजे तक्रार, आपल्या संसाराचं गराणं चार घरी माझ्या आईनं कधीच मांडलं नाही, की नाही मांडल गराण नित जगन तंगीत, नाही मांडल गराण नित जगन तंगीत, तिच्या शोषिक गाण्याले देल जात्यानं संगीत, तिच्या शोषिक गाण्याले देल जात्यानं संगीत, नाही कटायला जीव लई कामाचा हुरूप, नाही कटायला जीव लई कामाचा हुरूप,
जात रोग पिसणार दुज लक्ष्मीच रूप, जात रोग पिसणार दुज लक्ष्मीच रूप, माय लेकराच्या साठी रोज फिरे जात्या परी, माय लेकराच्या साठी रोज फिरे जात्या परी, बाप देई तो आधार साथ तिले खुट्या परी, बाप देई तो आधार साथ तिले खुट्या परी, उभ्या संसारात तिनं केलं दयन कांडण, उभ्या संसारात तिनं केलं दयन कांडण, सदा उभी धन्या पाठी नाही दैवाशी भांडण, सदा उभी धन्या पाठी नाही दैवाशी भांडण. नवीन कळवाय. चूल पाटा उरवटा उखयाशी तिचं नात, चूल पाटा उरवटा उखयाशी तिचं नात, अख्खा जलम जपल तिनं हेच गणगोत, अख्खा जलम जपल तिनं हेच गणगोत. शेवट आहे. माग जात्याले ठेवून माय गेली माई दूर, माग जात्याले ठेवून माय गेली माई दूर, पाय टचावो वितले आता हरपले सूर, जात फिरे घर घर पीठ येई भर भर, माय दयता दयता चिंब भिजते पदर. धन्यवाद.